हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच हवेत. मी माधुरी, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. ॲक्च्युली हा कालचा व्हिडिओ आहे. मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाही. सो मग रात्री एडिटिंग केला आणि सकाळी मग अपलोड करते. ट्विन्स बेबी असल्यामुळं मला ना खूप कामाला उशीर लागतो आणि त्यात देवपूजेला तर मला आधीच उशीर लागतो. काल ते दोघं उठले नव्हते म्हणून मग म्हटलं आधी देवपूजा उरकून घ्यावी पटकन. मग देवपूजा करायला बसले. पप्पांना म्हटलं तुम्ही लक्ष ठेवा तोपर्यंत त्यांच्यावरती. मग देवारा मस्त असा पुसून घेतला स्वच्छ. मग नंतर ना सगळे देव व्यवस्थित धुवून पुसून त्यांना छान असं तिलक लावले आणि मग एक एक देवघरात ठेवून दिले. देवपूजा झाल्यानंतर ना मग देवाला दिवाबत्ती आधीच लावलं होतं मी. त्याच्यामुळं फक्त रांगोळी काढायची बाकी होती आणि कापूर लावायचा बाकी राहिला होता. देवपूजा झाल्यावरती मग नाश्ता करायला घेतला. रात्रीची भाकरी शिल्लक होती म्हणून मग पप्पा बोलले की त्याचा तिखट चिवडा बनव. सासूबाईंसारखं तर जमत नाही पण म्हटलं जाऊ दे, ट्राय तर करून बघूयात. मग कांदा वगैरे चिरून मस्त असं जिरं मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला आणि कांदा भाजून घेतला. त्यात थोडं लाल तिखट, मीठ, हळद टाकून परतून घेतलं छान. मग कांदा छान भाजून झाल्यानंतर ना त्याच्यात मग ते भाकरीचे तुकडे जे केले होते ते टाकले त्याच्यात. ते छान परतले आणि मग वरून कोथिंबीर टाकली. नाश्ता झाल्यानंतर ना मग मी बेडरूम आवरायला घेतली. बेडरूम तर काय रोजच पसारा करतात, ते कितीही आवरलं तरी. मग बेडरूम आवरून झाली, त्या दोघांना खाली पाठवलं. दुपारच्या जेवणाची तयारीला घेतली. चपाती एक साईडला बनवल्या आणि एक साईडला मग वाटाणा आणि बटाट्याची भाजी सुकी बनवली. वाटाणा बटाट्याची भाजी मुलांना खूप आवडली, त्यांनी तर खूप आवडीने खाल्ली. थोडंसं तिखट कमी टाकलं होतं त्याच्यामुळे त्यांनी ती खाल्ली भाजी. भाजी झाल्यानंतर ना त्या दोघांना मग जेवायला आधी दिले. समर्थने तर नुसते बटाटेच खाल्ले. म्हटलं जाऊ देत, खाऊ दे म्हटलं. मग नंतर ना साईशाला पण चारला. त्या दोघांचा खाऊन झाल्यानंतर ना मी आणि पप्पा म्हणजे माझे सासरे आम्ही दोघेजण मग जेवायला बसलो. जेवण झाल्यावरती मग भांडी घासून घेतली. भांडी झाल्यानंतर ना किचन ओटाही आवरून घेतला. आज काही किचन ओटा जास्त खराब झाला नव्हता, सो मग पटकन आवरून झाला. हा असा माझा आजचा व्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.